नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण टेस्ट सिरीज 4 आज आपण पाहणार आहोत. या अगोदर आपण 3 टेस्ट सिरीज ऑलरेडी टाकलेले आहेत. आज आपली 4थी टेस्ट सिरीज आहे, त्यासुद्धा बघून घ्या. आणि कृपया तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही. चला आपल्या टेस्ट सिरीजला सुरुवात करूया. त्या अगोदर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा रिझल्ट फायनल रिझल्ट आलेला आहे, तो बघून घ्या. मला वाटतं 175 वरती ओपन सर्वसाधारणचा जो आहे तो 175 वरती कट ऑफ लागलेला आहे. कदाचित बघून घ्या ते. तर म्हणजे याचा अर्थ आपल्याला 85 ते 90 पर्यंत प्रश्न बरोबर आणावे लागतील तर आपला रिझल्ट समजून चालायचा. म्हणजे ओपन मध्ये धरा कोणती कॅटेगरी असो, पण आपल्याला 85-90 आणायचीच आहे, हे टार्गेट ठेवा. ठीक आहे मित्रांनो, चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर मित्रांनो, आपण टेस्ट सिरीज 3 मध्ये एक क्वेश्चन आपला चुकलेला होता. थोडंसं गडबडीमध्ये क्वेश्चन आपले चुकला होता एक, तो मी तुम्हाला सांगतो की इन अ स्लम कोन टेस्ट ॲसेस द वर्कॅबिलिटी कॉन्क्रीट द स्लम मोल्ड इज फिलेड इन लेअर. की जो स्लम कोन टेस्टमध्ये किती थरामध्ये तो भरला जातो. तर मित्रांनो, चुकून आपल्याकडून 4 सांगितलं गेलेलं होतं, तर 3 थरामध्ये भरला जातो, हे लक्षात ठेवा. कारण आपल्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. तीनदा मला खूप 2 ते 3 वेळेस मला व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागतो. खूप वेळेस मोबाईल हँग होतो, त्याच्यामुळे थोडेशा अडचणी येतात आणि मग अशा गडबडीमध्ये प्रश्न चुकून जातात. त्याच्याबद्दल सॉरी मित्रांनो. नंतर बघा, त्यानंतर हा सुद्धा प्रश्न आपला चुकीचा सांगण्यात आलेला होता. याच्यानंतर मी प्रयत्न करेल की चुकणार नाही. याचं उत्तर हीप रूफ असं उत्तर आहे. लीन टू रूफ सांगितण्यात आलं होतं, पण हीप रूफ उत्तर आहे, लक्षात ठेवा. तर चला आपल्या 4थ्या टेस्ट सिरीजला आपण आज सुरुवात करूया. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा. जे नवीन असतील त्यांना विनंती आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट क्लास ब्रिक. प्रथम श्रेणीच्या विटांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. कोणतं विधान चुकीचं आहे खालचं? फर्स्ट क्लास ब्रिक बद्दल विचारलेलं आहे आपल्याला. तर बघा कोणतं चुकीचं आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे विटाच्या कोरड्या वजनाचे सुमारे 22% पाणी शोषण्याची परवानगी आहे. तर मित्रांनो, हे चुकीचं आहे. विटाच्या कोरड्या वजनाच्या सुमारे मला वाटतं 15% एवढं पाणी शोषायला पाहिजे ड्राय ब्रिकनं, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो, मीच वाचणार आहे, तेवढ्याच वेळात तुम्हाला काय करायचं आहे, वाचायचं आहे आणि तुमचं सुद्धा उत्तर सांगायचं आहे. क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ फर्स्ट क्लास ब्रिक शुड नॉट बी लेस दॅन. प्रथम श्रेणीच्या विटांची क्रशिंग ताकद यापेक्षा कमी नसावी. तर कितीपेक्षा कमी नसावी? 3.5 न्यूटन पर mm स्क्वेअर आहे का 7.0 न्यूटन पर mm स्क्वेअर, 10.5 न्यूटन पर mm स्क्वेअर का 14.0 न्यूटन पर mm स्क्वेअर. फर्स्ट क्लास जी ब्रिक असते त्याची क्रशिंग स्ट्रेंथ कितीपेक्षा कमी नसावी. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंबरचं 10.5 न्यूटन पर mm स्क्वेअर एवढी क्रशिंग स्ट्रेंथ. यापेक्षा फर्स्ट क्लास ब्रिकची क्रशिंग स्ट्रेंथ कमी नसावी, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया मित्रांनो. तशी 10 पाहिजे, 10 ऑप्शन नाही, त्याच्यामुळे आपल्याला 10.5 न्यूटन पर mm स्क्वेअर हे लक्षात ठेवा. 10 न्यूटन पर mm स्क्वेअर पेक्षा फर्स्ट क्लास ब्रिकची क्रशिंग स्ट्रेंथ नसावी, हे ध्यानात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कधी 10 राहील, कधी 10.5 राहील ऑप्शन मध्ये. तिसरा प्रश्न आहे, द क्रिस्टलायझेशन टेस्ट इज परफॉर्म वन ऑन स्टोन टू फाइंड आउट इट्स. काय शोधण्यासाठी दगडांवर क्रिस्टलायझेशन टेस्ट केल्या जाते? ड्युरेबिलिटी, वॉटर रेजिस्टन्स, हार्डनेस का स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. क्रिस्टलायझेशन जी टेस्ट असते ती दगडांवर केले जाते, तर काय शोधण्यासाठी केले जाते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ड्युरेबिलिटी. टिकाऊपणा शोधण्यासाठी दगडांवरती क्रिस्टलायझेशन चाचणी केल्या जाते, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, मार्बल इज अन एक्झाम्पल ऑफ. मार्बल हे कशाचं उदाहरण आहे? मेटामॉर्फिक रॉक, सेडिमेंटरी, आयजेनियस का प्लुटॉनिक रॉक.
तर मित्रांनो मार्बल हे कशाचं उदाहरण आहे? तर मार्बल हे मेटॅमॉर्फिक रॉक किंवा रूपांतरित खडकाचं उदाहरण आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. 1 बॅग ऑफ सिमेंट इज इक्वल टू, एका सिमेंटच्या बॅगचं वजन कोणासारखं आहे, किती आहे नेमकं? तर मित्रांनो बघा किती 1 बॅग सिमेंटचं आपल्याला विचारलेलं आहे. क्युबिक मीटर मध्ये किती असतं ते सिमेंट? 50 किलो बॅग असते, तर 50 किलो म्हणजे किती क्युबिक मीटर? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं 0.03472 क्युबिक मीटर एवढं एका बॅगचं व्हॅल्यूम असतं, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न जर व्हिडिओ जर व्यवस्थित वाटत असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. नंतरचा प्रश्न बघूया. टू रिटार्ड द इनिशियल सेटिंग टाइम ऑफ सिमेंट द कंपाऊंड रिस्पॉन्सिबल इज, सिमेंटचा प्रारंभिक सेटिंग वेळ थांबवण्यासाठी कोणता कंपाऊंड जबाबदार असतो? ट्रायकॅल्शियम सिलिकेट, जिप्सम, डायकॅल्शियम सिलिकेट का ट्रायकॅल्शियम ॲल्युमिनेट? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं जिप्सम, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे द साइज ऑफ ॲग्रिगेट बिगर दॅन इज कन्सिडर्ड ॲज कोर्स ॲग्रिगेट, यापेक्षा मोठ्या खडीच्या आकाराला कोर्स ॲग्रिगेट मानला जातो. तर किती mm पेक्षा जास्त आकार असला तेव्हा त्याला कोर्स ॲग्रिगेट असं म्हणतो. तर मित्रांनो याचं उत्तर आलंच पाहिजे. तर याचं उत्तर मित्रांनो डी नंबरचं 4.75 mm पेक्षा जास्त जर खडीचा आकार असेल तर त्याला आपण कोर्स ॲग्रिगेट असं म्हणतो, आणि कमी असेल तर फाईन ॲग्रिगेट म्हणतो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पहा मित्रांनो. Which one of the component strengthen the wall to resist lateral pressure without buckling? कोणता घटक पार्श्वदाबाचा प्रतिकार करण्यासाठी अंकुचनाशिवाय भिंत मजबूत करतो? लोड बेरिंग वॉल, कॉलम, पियर का बीम? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पियर, म्हणजे पाया हा घटक भिंत मजबूत करतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ व्हर्टिकल विंडो बिल्ड इनटू द स्लोपिंग साइड ऑफ पिच रूफ इज नोन ॲज, उतार असलेल्या छताच्या बाजूला बांधलेली उभी खिडकीला काय म्हणून ओळखल्या जाते? उतार असलेल्या छताच्या बाजूला बांधलेल्या उभ्या खिडकीला काय म्हणतात नेमकं? डॉर्मर खिडकी म्हणतात का, क्लिस्टोर खिडकी म्हणतात का, गेबल खिडकी म्हणतात का, कॉर्नर खिडकी म्हणतात? तर मित्रांनो याचं उत्तर आहे गेबल विंडो असं आपण त्याला म्हणतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो. द व्हर्टिकल अँड द हॉरिझॉन्टल मेंबर ऑफ डुअर फ्रेम आर टर्म ॲज रिस्पेक्टिव्हली, फ्रेमच्या उभ्या म्हणजे ऊर्ध्वदार आणि आडव्या म्हणजे क्षैतिज सदस्यांना अनुक्रमे काय म्हणतात? तर हा सुद्धा प्रश्न यायला पाहिजे. तर मित्रांनो उभ्या सदस्याला म्हटलं जातं जॅम्स आणि आडव्या सदस्यांना म्हणतात हेड, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे इंटरसेप्टिंग ट्रॅप आर ऑफन प्रोव्हाइडेड ॲट जंक्शन ऑफ, इंटरसेप्टिंग जो ट्रॅप असतो तो कोणत्या जंक्शनवर प्रदान केलेला असतो? तर हे थोडंसं ऑप्शन आपले देताना खालीवर झालेली, तर बी नंबरचं ऑप्शन आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं 20 नंबरचं घरगुती सॅवेज असेल किंवा नगरपालिका सॅवेज असेल तिथं आपल्याला इंटरसेप्टिंग ट्रॅप प्रोव्हाइड करावा लागतो, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. अकॉर्डिंग टू IS 10500-2012 व्हॉट इज द डेझिरेबल लिमिट फॉर रेसिडियल क्लोरीन इन मिलीग्रॅम पर लिटर इज? IS 10500-2012 नुसार मिलीग्रॅम लिटरमध्ये अवशिष्ट क्लोरीनची इष्ट मर्यादा काय आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी नंबरचं 0.2 मिलीग्रॅम पर लिटर एवढी क्लोरीनची डेझिरेबल लिमिट आहे, लक्षात ठेवा शब्द डेझिरेबल लिमिट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे VB कंसिस्टोमीटर इज यूज टू फाईन ऑफ कॉन्क्रीट,
व्हीबी कन्सिस्टोमीटर कॉन्क्रीटमध्ये काय शोधण्यासाठी वापरला जातो? परमेबिलिटी, फ्लेक्झरल बिहेवियर, कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ का वर्कॅबिलिटी? तर मित्रांनो, व्हीबी कन्सिस्टोमीटर हा वर्कॅबिलिटी शोधण्यासाठी कॉन्क्रीटमध्ये वापरला जातो, लक्षात ठेवा. तर वर्कॅबिलिटीसाठी व्हीबी टेस्ट कन्सिस्टोमीटर यूज केला जातो, ध्यानात ठेवा. ज्या कॉन्क्रीट वर्कॅबिलिटी कमी असते तिथं व्हीबी कन्सिस्टोमीटर वापरतात. नंतरचा प्रश्न बघूया. टिम्बर कॅन बी मेड रिझनेबल फायर रेसिस्टंट बाय? लाकूड कशामुळे अग्निरोधक बनवता येते? तर मित्रांनो, सोकिंग इन अमोनियम सल्फेट, अमोनियम सल्फेटमध्ये भिजवून, कोटिंग विथ टारपेंटसह कोटिंग केल्यानं, पंपिंग क्रिओसेट ऑइल इंटू टिम्बर अंडर हाय प्रेशर, उच्च दाबाखाली लाकडात क्रिओसेट तेल पंप करून, का सिझनिंग प्रोसेस करून, संशोषण प्रक्रिया करून? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, सोकिंग इन अमोनियम सल्फेट. अमोनियम सल्फेटमध्ये सोकिंग करून आपण लाकडाला अग्निरोधक बनवू शकतो. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, नवीन असतील तर सबस्क्राईब करा, कमेंट सुद्धा करा. द टोटल एरिया ऑफ फ्लोअर इन बिटवीन वॉल अँड कन्सिस्टोमीटर ऑफ फ्लोअर ऑफ ऑल रूम, वरांडा, पॅसेज, कॉरिडॉर्स, स्टेअरकेस, एंट्रन्स हॉल, किचन, स्टोअर, बाथ अँड लॅट्रिन इज नोन ॲज. भिंतीमधील मजल्याचे एकूण क्षेत्रफळ आणि त्यात सर्व खोल्यांचा मजला, वरांड्याचे पॅसेज, कॉरिडॉर, जिना, प्रवेशद्वार, स्वयंपाकघर, दुकान, आंघोळ, शौचालय यांचा समावेश होतो, त्याला काय म्हणतात? सर्क्युलेशन एरिया, प्लेन्थ एरिया का फ्लोअर एरिया का कार्पेट एरिया? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे फ्लोअर एरिया, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. ॲज पर IS 800 1984 द इफेक्टिव्ह लेंथ ऑफ बॅटेंड कॉलम शुड बी इन्क्रीज बाय? IS कोड 800-1984 नुसार बॅटन केलेल्या स्तंभाची प्रभावी लांबी किती टक्के वाढवली पाहिजे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 10%, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. व्हॉट इज द पर्सेंटेज ॲडेड फॉर कॉन्टिजेन्सीज टू अलो फॉर पेटी कॉन्टिजेंट चेंज इन डिझाईन अँड चेंज इन रेट? क्षुल्लक आकस्मिकता, डिझाईनमधील बदल आणि दरांमधील बदलांना अनुमती देण्यासाठी आकस्मिकतेसाठी किती टक्केवारी जोडली जाते? कॉन्टिजन्सी विचारलेली आपल्याला. तर मित्रांनो, यायला पाहिजे 3 ते 5% एवढी कॉन्टिजन्सी किंवा आकस्मिक निधी जोडलेला असतो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. द हॉरिझॉन्टल अँगल बिटवीन द ट्रू मेरिडियन अँड मॅग्नेटिक मेरिडियन ॲट अ प्लेस इज नोन ॲज? एखाद्या ठिकाणी वास्तविक मेरिडियन आणि चुंबकीय मेरिडियन यांच्यातील क्षैतिज कोन काय म्हणून ओळखल्या जातो? डेक्लिनेशन, डी, झिमित, का मॅग्नेटिक बेरिंग? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे डेक्लिनेशन, लक्षात ठेवा. विच टाइप ऑफ डोअर इज सुटेबल फॉर कंटिन्युअस हेवी रश ऑफ ट्रॅफिक परसिस्ट? सततच्या प्रचंड गर्दीसाठी कोणता दरवाजा योग्य असतो? फ्लश डोअर, वायर गेज डोअर, रिव्हॉल्विंग डोअर का नन ऑफ द अबव? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे रिव्हॉल्विंग डोअर. जर सतत प्रचंड गर्दी असेल तर तिथं रिव्हॉल्विंग डोअर वापरल्या जातो. नंतरचा प्रश्न बघूया. इफ द 20 मीटर चेन इज यूज टू सेट आउट अ 4 डिग्री कर्व देन द रेडियस ऑफ द कर्व इज? जर 4 डिग्री वक्र सेट करण्यासाठी 20 मीटर शृंखला वापरला असेल तर वक्रची त्रिज्या किती असेल? तर असे सुद्धा प्रश्न पडू शकतात. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला असतो. 20 मीटर चेनसाठी काय करायचं की 1146ला डिवाइड करायचं रेडियस, आपलं कर्वनं. किती कर्व दिलेलं आहे आपल्याला? 4. तर आपल्याला रेडियस भेटतो, एवढं लक्षात ठेवा. वेगवेगळ्या चेनसाठी वेगवेगळं असतं. तर 4नं तुम्ही डिवाइड करून बघा किती येतं. तर 4 2 8, 3 कॅरी आला. त्यानंतर 4 8 32, 2 कॅरी आला. 4 4 24 पॉईंटमध्ये येणार आहे आणि 20 म्हणजे 284.5. हे 4 4 24 नाही, 4 6 24 होतं.
हे थोडं कॅल्क्युलेशनही झालं, कॅल्क्युलेशन करून घ्या तुम्ही. तर याच्यासाठी 1146 ला डिवाइड करायचं तुम्ही. जेवढा तुम्हाला कर्व दिलेला आहे, 4 कर्व दिलेला आहे, तर 4 न डिवाइड करा. तर 286.5 मीटर एवढं आन्सर येत आहे. तर बी नंबरचं आपलं उत्तर आहे. ठीक आहे मित्रांनो. द स्कायलाइट आर युजली प्रोव्हाइड फॉर. स्कायलाइट सहसा कुठे प्रदान केले जातात? इनर पोर्शन ऑफ द बिल्डिंग, आउटर पोर्शन ऑफ द बिल्डिंग, स्लोपिंग सरफेस ऑफ द पिच रूफ, की ऑल ऑफ द अबोव. तर मित्रांनो, जे स्कायलाइट असतात ते उतार असलेल्या छतावरती प्रोव्हाइड केलेले असतात, त्याच्यामुळं सी नंबरचं उत्तर आहे स्लोपिंग सरफेस ऑफ द पिच रूफ. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. द इंटरसेक्शन ऑफ कर्व surface of a plane passing through the center of the earth will from a line continuous around the earth and that portion of line is called as. पृथ्वीच्या मध्यभागी जाणाऱ्या वक्र पृष्ठभागाच्या छेदनबिंदूमुळे पृथ्वीभोवती सतत एक रेषा तयार होईल, त्या आणि रेषेच्या त्या भागाला कोणती रेषा म्हणतात? तर मित्रांनो, त्याला म्हटलं जातं लेवल रेषा. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. For sanitary and water supply work, what percentage of the estimated cost of the building work are usually provided in an estimate? स्वच्छता आणि पाणी पुरवठा कामासाठी इमारतीच्या कामाच्या अंदाजे खर्चाच्या किती टक्के रक्कम साधारणपणे अंदाजामध्ये प्रदान केली जाते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं 8% सॅनिटरी वर्कसाठी आणि 8% वॉटर सप्लाय वर्कसाठी एस्टिमेट मध्ये केलेलं असतं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. इज द क्रूड इम्प्युअर आयरन विच इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम आयरन ऑर्स. हे कच्चे अशुद्ध लोह आहे जे लोह धातूंमधून काढले जाते. तर त्या लोहाला काय म्हणतात? तर मित्रांनो, त्याला पिग आयरन असं आपण त्याला म्हणत असतो. लक्षात ठेवा. ते क्रूड इम्प्युअर आयरन आहे जे आयरन ऑर्स मध्ये काढले जाते. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ बेस फॉर पेंट. खालीलपैकी कोणता पेंट साठी बेस आहे? तर मित्रांनो, स्पिरिट ऑफ टर्पेंटाईन बेस आहे का, ऑक्साइड ऑफ आयरन बेस आहे का, लिन्सेड ऑइल बेस आहे का लिथार्ज बेस आहे? तर मित्रांनो, पेंट मध्ये बेस म्हणून ऑक्साइड ऑफ आयरनचा वापर केला जातो. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. बल्किंग ऑफ सँड इज मोर इन. बल्किंग ऑफ सँड जास्त कशामध्ये असतं? तर मित्रांनो, बल्किंग ऑफ सँड हे फाईन सँड मध्ये जास्त असतं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. इन विच ऑफ द फॉलोइंग इज कंपास सर्वेइंग नॉट ॲडवायझेबल. खालीलपैकी कोणत्यामध्ये होकायंत्र सर्वेक्षण करणे योग्य नाही? सर्वे ऑफ लॉंग नॅरो स्ट्रीप ऑफ रोड रेल्वेज. रस्ते रेल्वे इत्यादीमध्ये लांब अरुंद पट्ट्याचे सर्वेक्षण करायचे असेल तेव्हा. वेन द एरिया अंडर सर्वे कॅन नॉट बी डिवायडेड इंटू ट्रायंगल कन्व्हेन्शनली. जेव्हा सर्वेक्षणाखालील क्षेत्र सोयीस्करपणे त्रिकोणांमध्ये विभागले जाऊ शकत नाही तेव्हा. वेअर लॉंग स्ट्रेट लाईन अँड कन्व्हिनियंट टाय लाईन कॅन नॉट बी ड्रॉ ऑन अकाउंट ऑफ ऑब्स्ट्रक्शन. जेथे अडथळ्यांमुळे लांब सरळ रेषा आणि सोयीस्कर टाय रेषा काढता येत नाही तिथे. इन प्लेस अबेंडिंग इन मॅग्नेटिक रॉक और आयरन ऑर. चुंबकीय खडक किंवा लोह धातू भरपूर असलेल्या ठिकाणी. तर मित्रांनो, इन विच ऑफ द फॉलोइंग इज कंपास सर्विंग नॉट ॲडवायझेबल. कंपास सर्वे कुठं करायला नाही पाहिजे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे डी नंबरचं. जिथं मॅग्नेटिक रॉक असेल किंवा लोह धातूचं प्रमाण जास्त असेल अशा ठिकाणी कंपास सर्वेइंग करायला नाही पाहिजे. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन ॲडव्हान्टेज ऑफ रिवेट इन स्टील कन्स्ट्रक्शन. स्टीलच्या बांधकामामध्ये रिवेटचा मुख्य फायदा खालीलपैकी कोणता आहे? तर मित्रांनो, स्टीलच्या कामामध्ये रिवेटचा मुख्य फायदा जो असतो तो असतो कंपनीच्या अधीन असताना ते सेल होत नाही. दे डू नॉट लूजन वेन सबजेक्टेड टू व्हायब्रेशन. लक्षात ठेवा. व्हॉट इज द बॅक बेअरिंग ऑफ अ लाईन ए बी वेन द ऑब्झर्व फोर बेअरिंग ऑफ द सेम लाईन ए बी इज 266 डिग्री 30 मिनिट. जास्त काही बघायचं नाही. 180 पेक्षा जास्त असेल तर 180 ला त्याच्यातून मायनस करा.
266 डिग्रीमधून 180ला तुम्ही मायनस करा, किती येतं तर 30 ॲज इट इज राहील. 6 ॲज इट इज, 6मधून 8 गेला 86 डिग्री 30 मिनिट एवढं आपलं उत्तर आहे. याच्यावरती व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, बघून घ्या. डी नंबरचं आपलं उत्तर आहे. What is the included angle ABC if the forebearing of line AB is 40 degree and the back bearing of line BC is 280 degree? जर AB रेषेचे पुढचे बेरिंग 40 डिग्री आणि रेषा BC चे बॅक बेरिंग 280 डिग्री असेल तर ABC चा समाविष्ट केलेला कोन किती असेल? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण. तर मित्रांनो यासाठी आपल्याला AB ची बॅक बेरिंग काढावी लागेल. AB ची बॅक बेरिंग काढण्यासाठी 40 डिग्री फोर बेरिंग दिलेली आहे, तर बॅक बेरिंग त्याच्यामध्ये 180 प्लस करा म्हणजे 220 होतील. आणि BC ची आपल्याला फोर बेरिंग काढावं लागेल, तर 280 मधून आपल्याला 180 मायनस करावे लागेल, तर किती येईल 100 येतील. तर याला काय करायचं 360 मधून या दोघांना मायनस करायचं. फक्त पद्धत ध्यानात ठेवा, 360 मधून मायनस करायचं 220 प्लस 100 अशा पद्धतीने त्याला करावं लागेल. तर 360 मधून 220 गेल्यानंतर किती उरतील 140 प्लस 100 करावं लागेल, तर 240 एवढं आपलं उत्तर येईल. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंबरचं 240 डिग्री. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे व्हॉट इज द मॅग्नेटिक डिक्लिनेशन ॲट अ प्लेस इफ द मॅग्नेटिक बिअरिंग ऑफ द सन ॲट नून ॲट दॅट प्लेस इज 186 डिग्री. दुपारच्या वेळी सूर्याचे चुंबकीय भार 186 अंश असल्यास त्या ठिकाणी चुंबकीय घट किती असेल? मॅग्नेटिक डिक्लेशन काढायचं, त्यासाठी आपल्याला ट्रू बेरिंग माहिती पाहिजे. आता दुपारचा वेळ असेल तर ट्रू बेरिंग राहणार आहे 180 आणि मॅग्नेटिक बेरिंग दिलेली आपल्याला 186. तर 180 मधून 186 आपल्याला मायनस करावे लागेल, तर 6 उत्तर येईल. आणि उत्तर आपलं मायनस मध्ये येत आहे त्याच्यामुळं ते वेस्ट मध्ये असेल, तर उत्तर आहे मित्रांनो ए नंबरचं 6 डिग्री वेस्ट. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. द सुटेबल लेआउट फॉर वॉटर सप्लाय डिस्ट्रीब्युशन सिस्टम फॉर अन इरेग्युलरली ग्रोन टाउन. अनियमित वाढलेल्या शहरासाठी पाणी पुरवठा वितरण प्रणालीसाठी योग्य लेआउट काय आहे? तर मला वाटतं हा प्रश्नाच्या अगोदरही झालेला आहे आपला. तर डेड एंड सिस्टम हे अनियमित वाढलेल्या शहरांसाठी असतं, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. Which grade of concrete should be used when reinforced concrete is exposed to rain or remain continuously under water? प्रबलित कॉन्क्रीट पावसाच्या संपर्कात असताना किंवा सतत पाण्याखाली असताना कोणत्या दर्जाचा कॉन्क्रीट ग्रेड वापरावा? तर मित्रांनो जर पावसामध्ये असेल तर कॉन्क्रीट ग्रेड जो असतो तो आपल्याला M25 ग्रेड आपल्याला वापरावा लागतो, लक्षात ठेवा. आणि समुद्रामध्ये असेल तर M30 यूज करावा लागतो. हे नॉर्मल कॉन्क्रीटसाठी असतं, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. बिटुमेन पेंट्रेशन टेस्ट इज वाईडली यूज फॉर. बिटुमेन पेंट्रेशन टेस्ट मोठ्या प्रमाणावर कशासाठी वापरल्या जाते? बिटुमेनची जी पेंट्रेशन टेस्ट असते ती कशासाठी वापरली जाते? बिटुमेन लवचिक गुणधर्मावर निश्चित करणे, बिटुमेनचा लवचिक गुणधर्म निश्चित करणे. इथं इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी, इथं डिक्लिटी प्रॉपर्टी, इथं ग्रेडिंग ऑफ बिटुमेन का डिटरमाइनिंग सॉफ्टनिंग पॉइंट ऑफ बिटुमेन. तर मित्रांनो बिटुमेनची जी पेंट्रेशन टेस्ट असते ती असते बिटुमेनची ग्रेडिंग करण्यासाठी, बिटुमेनची प्रतवारी करण्यासाठी पेंट्रेशन टेस्ट करावी लागते. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. द युनिट ऑफ मेजरमेंट इज स्क्वेअर मीटर इन केस ऑफ. कशाच्या बाबतीत मोजण्याचे एकक चौरस मीटर आहे? म्हणजे स्क्वेअर मीटर विचारलेलं आहे आपल्याला. पॉइंटिंग वर्क का सिमेंट कॉन्क्रीट इन फाउंडेशन, होलो कॉन्क्रीट ब्लॉक वॉल का आरसीसी स्ट्रक्चर. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पॉइंटिंग वर्क. स्क्वेअर मीटर मध्ये पॉइंटिंग वर्कचं काम एकक आहे, लक्षात ठेवा. व्हॉट पर्सेंटेज ऑफ कॉस्ट इज ॲडेड इन द टाइम ऑफ रेट अनालिसिस फॉर मेजनरी वर्क. बांधकामासाठी दर विश्लेषणाच्या वेळी खर्चाची किती टक्केवारी जोडली जाते? तर मित्रांनो याचं उत्तर आहे 15%. 15% एवढं पर्सेंटेज मेजनरी वर्कसाठी असतं रेट ऑफ अनालिसिस मध्ये.
विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट करेक्ट मेथड ऑफ एस्टिमेट? खालीलपैकी सर्वात योग्य अंदाज पद्धत कोणती आहे? बिल्डिंग कॉस्ट इंडेक्स एस्टिमेट, एनालिसिस ऑफ रेट एस्टिमेट, क्यूब रेट एस्टिमेट का प्लिंथ एरिया एस्टिमेट? तर मित्रांनो सगळ्यात योग्य अंदाज पद्धत आहे क्यूब रेट एस्टिमेट. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. व्हॉट इज द वेट इन किलोग्रॅम पर मीटर लेंथ फॉर 12 मीटर डायमीटर स्टील बार? 12 mm व्यास असलेल्या स्टील बारचं प्रति मीटर किती वजन असेल किलोमध्ये असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर याच्यासाठी एक फॉर्म्युला असतो. डायमीटरचा स्क्वेअर घ्यायचा आहे आपल्याला, व्यासाचा स्क्वेअर, आणि त्याला डिवाइड करायचं आहे 162 न. मग आपला 12 mm म्हणलेले तर 12 mm चा स्क्वेअर किंवा वर्ग 144 इन 144 ला 162 न डिवाइड करा. तर काय येईल बघा मित्रांनो उत्तर 0.89 हे उत्तर आहे. लक्षात ठेवा. तुम्ही करून बघा. नंतरचा प्रश्न बघूया. तसं तर हे पाठ करून टाका, ह्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. अकॉर्डिंग टू बॉडीज रूल करेक्शन टू लॅटिट्यूड ऑर डिपार्चर ऑफ एनी साइड इज इक्वल टू. बॉडीच्या नियमानुसार कोणत्याही बाजूचे अक्षांश आणि निर्गमन करण्यासाठी सुधारणा समान आहे. थोडा वेगळा प्रश्न घेण्यात आलेला आहे मित्रांनो. त्याचं उत्तर आहे टोटल एरर इन लॅटिट्यूड ऑर डिपार्चर इन टू लेंथ ऑफ साइड पर मीटर ऑफ ट्रॅव्हर्स. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. व्हॉट ॲब्झॉर्प्शन फॉर क्लास ए टाईप ऑफ रूल टाईल? वर्ग क्लास ए ची जी रूप टाईल असते त्याचं वॉटर ॲब्झॉर्प्शन किती असायला पाहिजे? तर मित्रांनो क्लास ए टाईप रूप टाईलसाठी वॉटर ॲब्झॉर्प्शन असलं पाहिजे 14% टू 19%, 14 ते 19% एवढं क्लास एचं वॉटर ॲब्झॉर्प्शन असलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कुणाला जर जिल्हा परिषदेच्या टॉपिक वाईज PDF हव्या असतील तर या नंबरवरती, हा जो नंबर आहे याच्यावरती फक्त व्हॉट्सअपला हाय मेसेज पाठवायचा आहे, कॉल करायचा नाही. फक्त व्हॉट्सअपला हाय मेसेज पाठवा. याचे काही चार्जेस आहे ते तुम्हाला तिथं सांगण्यात येईल. ठीक आहे मित्रांनो. धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.